पक्ष कुठलाही असो, आम्हाला आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा माणूस पाहिजे। त्यामुळे जिथं हसन मुश्रीफ साहेब आहेत तिथून काम होणार हे नक्कीच। 9 लाख रुपये घालून मुश्रीफ साहेबांनी मला वाचवले, मी त्यांचाच प्रचार करणार। मागच्या आता 2 वर्षात बघा, मुश्रीफ साहेबांच्या फंडातनं ज्यावेळी काम झालं त्यावेळी आम्हाला डांबरी रस्ता बघायला मिळाला आहे। किती पण अर्ज करा, काय पण करा, जिथं मुश्रीफ साहेब नारळ फोडतात तिथं कामे होतेच, काय फरक पडत नाही। त्यामुळे लोकांनी ठरवलंय यावेळेला बदल हवा, बदल होईल अपेक्षा बाळगायचं। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। ज्याप्रमाणे आता थंडीचं थंड वारं वाहू लागलेलं आहे, त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या निवडणुकीचं वारं देखील प्रत्येक गल्ली बोळामध्ये आता वाहू लागल्याचं चित्र आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय। मी सध्या गडिंग्लज नगर परिषद शहरामध्ये आता पोहोचलोय आणि या ठिकाणी मी काही नागरिकांशी संवाद साधणार आहे। एकीकडे स्थानिक नेते असतील किंवा राजकीय वरिष्ठ नेते असतील, यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। उमेदवारांच्या ज्या काही दावेदारी केली होती, आता अर्ज माघार कोण घेणार याकडे सर्व राजकीय पक्षांचं आणि वरिष्ठांचं लक्ष लागून असलं तरी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हेच जाण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। प्रत्येक प्रभागामध्ये आता निवडणुकीचं वारं ज्यावेळेला घुमत असतं त्यावेळेला आमच्या परिसराचा विकास झालाय की नाही, आमच्या नेमक्या समस्या काय आहेत हेच आपण नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। या ठिकाणी काही नागरिक आहेत। मी सध्या गडिंग्लज शहरातील ST कॉलनी परिसरामध्ये आहे। काका, काय सांगाल, आता नगर परिषद निवडणुका तोंडावर आहेत, मात्र एक नागरिक म्हणून तुम्हाला ज्या मूलभूत सोयी सुविधा मिळायला पाहिजेत तसं या ठिकाणी मिळतात का? नाही मिळायला, रस्ता नाही, पाणी नाही आणि इथं कोणती सोय म्हणजे जनता दरवाल्यांनी कुठली सोय केलेली नाही। इथं रस्ता नाही, पाणी नाही, गटरी नाहीत, दोन्ही बाजूच्या गटरी ढासळ्या आल्यात। जवळजवळ 25 वर्ष झालं हे दोन्ही बाजूच्या गटरी करून आता या गटरी ढासळ्या आल्यात, दगडी बांधकामाच्या गटरी आहेत। त्यामुळे रस्ता बी नाही आणि गटर बी नाही आणि पाणी वेळेवर येत नाही। खरं तर त्यांची सत्ता या ठिकाणी असताना, आता काही वर्ष आपल्या इथं प्रशासक आहेत, मात्र त्यांची सत्ता असताना या ठिकाणी गडिंग्लजचा खरा कायापालट त्यांच्याकडनं झाला असं म्हटलं जातंय। नाही, काय नाही, विकास काय झाला नाही त्यांच्याकडं, त्यांच्या जनता दलवाल्यांच्याकडं काही विकास झाला नाही ST कॉलनीचा। हे सगळं असंच पडलंय बघा, तुमच्या डोळ्याला दिसतंय बघा, रस्ता कसा आहे, गटरी कशी आहेत। आता या वेळेला 2 तारखेला मतदान होतंय, मतदान बघत असताना तुम्ही पक्ष बघणार का व्यक्ती बघणार? आम्ही व्यक्ती बघणार आहेत। आमच्या कॉलनीचा विकास होणार आहे आणि ही व्यक्ती बघून आम्ही त्या व्यक्तीला मतदान करणार आहे। काय वाटतंय, असं कुठला चेहरा आहे तुमच्या समोर? आता आमच्या समोर चेहरा आहे ते राष्ट्रवादीचा नेता संतोष चिकोडे आणि कोलते मॅडम यांना मतदान करणार। राष्ट्रवादीच का? म्हणजे आता त्यांनीच काम करणार, आमची कामं त्यांनीच केली। कारण 2001 ला आमचं ज्या वेळेला हे झालं की नाही तेव्हापासून गटारी, रस्ते पुढून जे पोरांना असं पायात चप्पल हातात घेऊन किंवा सायकल तिथं ठेवून असं जावं लागतं, त्यावेळेला त्यांनीच काम आमच्या कॉलनीचे केले। त्यामुळं आम्हाला त्यांनाच मत देणं भाग। त्यांना म्हणजे कोणाला? संतोष चिकोडे त्यांच्या वतीने उभारलेत त्यांना, मुश्रीफ साहेबांनी केलेत, कुपेकरांनी केलेत, आमची कामं त्यांच्याच याने केले म्हटल्यावर आम्हाला त्यांनाच मत देणं भाग आहे। तुम्ही आता रस्त्यावर फिरत असतो, आपण अनेक वेळा बघतोय की रस्त्यावर खड्डे असतील किंवा चांगले रस्ते केलाय, त्याच्यानंतर कोणच परत फिरकाल नाही, अजिबात परत रस्ता व्हायला नाही किंवा गटारी आता त्या पडून हे झालेत, त्या गटारी व्हायला नाहीत, पाण्याची सोय व्यवस्थित नाही आहे। शिवाय लहान मुलं आता खेळतात, या रस्त्यावरनं पडतात, करतात, गुडघे फोडून घेतात। शिवाय तिथं एखादं हे नाही आहे, पोरांना खेळायला एखादा ग्राउंड किंवा काहीच नाही, किंवा एखादा कार्यक्रम करायचा। आता आमच्यात लक्ष्मी बसवतं, पण बसवताना टिपऱ्या वगैरे खेळतात, पण आम्ही रस्त्यावरच करतोय, आम्हाला कुठे सोय नाही। शाळेला अंगणवाडी, लहान मुलांना अंगणवाडी सुद्धा नाहीये। आता आमची मुलं जायची झाली तर आम्हाला पूर्ण गावात आतमध्ये जाऊन लहान मुलं सोडून यावं लागतं। काय वाटतंय यावेळेला तुमच्या या शहराच्या विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर या ठिकाणी नगर परिषदेत बदल होईल असं वाटतंय का तुम्हाला? नक्की होणार, कारण
आता संतोष चिकोडे दादा येणार आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुमच्या एसटी कॉलनीचा भरपूर बदल करून दाखवणारच. आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे आमचं जास्ती काम होणार हे आम्हाला नक्की आहे. राष्ट्रवादी एवढा विश्वास का हो? कारण हसन मुश्रीफ साहेब आहेत, त्यामुळे जिथं हसन मुश्रीफ साहेब आहेत तिथून काम होणार हे नक्कीच. आम्ही छोटे छोटे असताना म्हणतात ना, हा छोटे छोटे आम्ही इथं माझ्या वडिलांनी पहिल्यांदा इथं घर बांधलं, पण इथं रस्ता नव्हता, लाईट नव्हतं. आम्ही छोटे असताना आम्हाला चिखलातून जायला लागलं. त्यावेळी साहेबांनी येऊन इथं रस्ता, लाईट सगळं झाले. ह्याच्यानंतर रस्ता नाही, लाईट नाही, काही नाही. परत बघणं त्यांनी बघितलेलंच नाही. ज्यावेळी साहेब गेले परत नंतर, आता जर संतोष दादा आले तर त्यांनी सांगितले पहिला मी बदल करून दाखवणार, मग तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी आधी नगरपालिकेत नसतानाही आमच्या कामं करून दिलेली आहेत. पण मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत तुम्ही म्हणताय मुश्रीफ साहेब आहेत म्हणून आम्ही आता राष्ट्रवादी चिन्हावरचं बटन दाबणार किंवा राष्ट्रवादी म्हणून आम्ही तिकडे बघणार, ज्या तुमच्या भागातला जो उमेदवार असेल त्याच्याकडे बघणार म्हणताय. पण मुश्रीफ साहेबांचं असं, इथं लोकांचं असं अनेक म्हणणं आहे की मुश्रीफ साहेब येतात, नारळ फोडतात आणि जातात, परत काही नाही. आजपर्यंत जिथं जिथं झालंय म्हणजे उभारणारे उमेदवार आहेत ते जरा लक्ष देत नाहीत, ही आमची पण तक्रार आहे. कारण का गेल्या वेळेला पण तेच झालंय. म्हणून आम्हाला पण आता संतोष चिकोडे जे आहेत ना, त्यांनी निवडून यायच्या अगोदरपासून काम चालू केले, त्यामुळे आम्हाला त्यांची खात्री वाटते. 100% त्यांनी येणार म्हणजे येणारच, त्यांची खात्री. म्हणजे युवा पिढीची तर 100% त्यांच्याकडे आहे, म्हणजे आहेतच. आणि मुश्रीफ साहेबांनी माझं स्वतः मला 9 लाख रुपये घालून वाचवले. 9 लाख रुपये घालून मुश्रीफ साहेबांनी मला वाचवले. मी त्यांचाच मी प्रचार करणार माझ्या या एसटी कॉलनी. आणि त्याच्यानंतर माझं करून मी 6 जणांचं परत ऑपरेशन केले. 5-5 लाखाचे 6 जणांचे ऑपरेशन केले. साहेबांनी शब्द टाकला की ते कुठले काम असं नाही, असं नाही. त्यामुळे मुश्रीफ साहेबांचा पाठिंबाचे जे नेता आहे ना, त्यालाच मतदान करणार आम्ही. आणि त्यांनी संतोष चिकोडे 100% आमच्या एसटी कॉलनीचा रस्ता आणि पाण्याची सोय 100% केल्याशिवाय ग बसणार नाही. आम्ही त्यांना मतदान करणार. तू तरुण आहेस, आता काय वाटते तुला? असं अनेक तरुण चेहरे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले, आपण पोस्टर बघतोय, सोशल मीडियावर आपण बघत असतोय. काय वाटते तुझ्या मनातला चेहरा कोणाचा आहे? माझ्या मनातला 100% चेहरा संतोष चिकोडे आहेत. कारण आमच्या युवा मुलांमध्ये तर संतोषाची खूप क्रेज आहे आणि अनेक कामं त्यांनी भरपूर केलेले आहेत संतोष चिकोडे. त्यामुळे आणि आता राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत, त्यांनी मुश्रीफ साहेब त्यांच्या पाठीशी आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष आता सत्तेत आहे. मुश्रीफ साहेब स्वार्थ बघतात का रे? नाही, अजिबात नाही. त्यांची कामं एवढी आहेत की नाही, सांगू पण शकत नाही आम्ही, एवढी त्यांची कामं आहेत. त्यामुळे स्वार्थ तर अजिबात नाही. दादा, तुम्हाला काय वाटते गडिंग्लजचा विकास ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे तो झालाय का? नाही, 10 वर्ष झाला नाही. सत्तेत होते ते काय केले नाहीत. आता इथून पुढे आता मुस्लिम गटातले मुश्रीफ साहेब जिथे आहे तिथे विकास 100% आहे. त्यामुळे काय नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजेत. आता गेले 15 वर्ष 10 वर्ष झाले नगरपालिका आहे तशीच आहे. त्यामुळे आता नवीन चेहऱ्यांना संधी देऊन सगळे आता बदल होणार आहे 100%. अनेक जण म्हणतात की जे लोक होते सत्तेवर त्यांनीच खरा कायापालट केला किंवा गडिंग्लजला चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे, पण आता बदल कशाला पाहिजे? बदल गडिंग्लजचं तुम्ही आता अवस्था बघताय, कुठे रस्ता नाही, गटर नाही, पाण्याची सोय नाही. त्यानंतर महापूर येतोय. जे आमदार फंडातून काम होते ते नगरपालिकेकडनं होत नाही. कारण जे मुश्रीफ साहेबांच्या फंडातून मुश्रीफ साहेब किती कामं करतात, नगरपालिकेची बी 50% कामं मुश्रीफ फंडातूनच होतात, मुश्रीफ साहेबांच्याकडनंच होतात. नगरपालिकेचा एवढा ते म्हणजे फक्त निवडून येण्यापुरतं सांगायचं, नंतर ते आहे ते. काय वाटतंय यावेळेला तुमच्या नगर परिषदेत बदल होईल का? 100% होणार. संतोषा 100% निवडून येणार. बर, हे तुझ्या फक्त वॉर्डापुरतं झालं, पण आपण शहरभर आपण फिरत असतोय, शहराचं काय? संतोष असं एक वॉर्ड बघून कधीच काम केलं नाही, पूर्ण शहरात त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी फक्त वार्ड बघणार नाहीत, पूर्ण शहर बघून काम करतील. पण पुन्हा एकदा तुमच्या गडिंग्लज शहराचा विकास हवा तसा झालाय का? अजून तसा बघायला गेलं तर व्हायला नाही. लाईटची प्रॉब्लेम आहेत, कितीही वाजता लाईट चालू होते. त्याच्यानंतर रस्त्याचे बरेचसे, आता हे आपण उभारला हा रस्ता बरेच दिवस झालं पेंडिंग आहे. पाण्याचं तर असं चालू आहे, पाणी म्हणजे उगत पडायचं म्हणूनच पडते, जास्त काय म्हणजे त्याला जसा फोर्स पाहिजे तसा फोर्स पण नाही आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला मगाशी बोललो ते रिक्षाचं, मुलांच्या ह्याचं स्कूल व्हॅन, त्याचे प्रॉब्लेम आहेत. ते
सगळं हे करायला पाहिजे या लोकांनी. काय अपेक्षा आहे तुमची आपल्या नगर परिषदेकडनं? आता गेल्या काही वर्षापासून इथं प्रशासक आहेत, त्याच्या आधी सत्ताधारी होते, कारभारी मंडळ त्या ठिकाणी काम करत होतं. आता त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि आता काय फरक वाटतोय? आता कसं आहे, इथून पुढे आता नगरसेवक आल्यानंतर आमच्या निदान जे काय हे आहेत, म्हणजे आम्हाला जे काय प्रॉब्लेम आहेत ते आम्ही त्यांच्यावरून पोचवू आणि ते सॉल्व्ह करतील असं वाटतंय. काय वाटतंय आता मतदान 2 तारखेला मतदान करायचं आपल्याला, डोळ्यासमोर पक्ष ठेवाल, व्यक्ती ठेवाल? नाही, काम करणारा माणूस ठेवणार आम्ही डोळ्यासमोर. पक्ष कुठलाही असो, आम्हाला आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा माणूस पाहिजे. पक्षाला महत्व नाही इथं, आम्हाला काम करणारी व्यक्ती पाहिजे. काका, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, आपण रस्त्यावरनं फिरत असतोय, दिसतोय का विकास? नाही दिसत. गटार नाही, किती पण अर्ज करा, काय पण करा, काय फरक पडत नाही. आता या वेळेला काय वाटतंय, बदल होईल का इथं? नाही बदल होईल अपेक्षा बाळगायचं. दुसरं काय करणार? तुम्हाला काय वाटतंय हो? मलाही वाटतंय काय की जे कोण काम करेल आमचं चांगलं त्यांना आम्ही मत देणार, कुणी असो मत. बर. आम्ही मुश्रीफ साहेबांच्या बरोबर आमच्या घरच्या सारखे संबंध पण चांगले आहेत. बर. त्यांच्या बरोबर. आणि त्यांनी अजूनपर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत नाही गेलो. या तक्रारी कधी घेऊन गेला नाही त्यांच्याकडे? नाही, आम्ही फक्त नगरपालिकेलाच घेऊन गेलो, त्यांच्यापर्यंत जाईल नाही. नगरपालिकेनं सोडवलं की नाही प्रश्न? नाही, एक पण प्रश्न सोडवलेला नाही, एक पण प्रश्न सोडवलेला नाही आहे. मुश्रीफ साहेब कशावरनं सोडवतील? आता त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांच्यावरच आमचा विश्वास आहे. विश्वास आहे त्यांच्यावर. बर. काय काय अडचण आहे तुम्हाला? अडचणी म्हणायला गटार नाही, पाणी व्यवस्थित नाही, लाईट नाही, शाळेतल्या मुलांच्या कुठल्याही सोयी नाहीत, कधी स्वच्छता इकडं आपल्याला माहित नाही त्यांची. एक वेळेला फक्त स्वच्छतेचं कारण दिल्यानंतर इथं येऊन फोटो काढून घेऊन गेले त्या लोकांच्या बरोबर, संपला विषय. औषध नाही, कधीही एकदाही औषध मारलेलं नाही. सत्ता असताना ज्या ठिकाणी जनता दल असेल किंवा अन्य पक्षांची तिथं एक सत्ता होती, ती सत्तेच्या काळामध्येच गडिंग्लजचा खरा कायापालट झाला, गडिंग्लज चांगलं झालं असं म्हणतात. असं नाही, आमचं तरी काही झालेलं नाही बघा. बाहेर झालं असेल तर माहित नाही, पण आमच्या ह्या जागेचं एक सुद्धा काम झालेलं नाहीये. आता बटन दाबताना काय विचार करणार आहे? आता विचार करणार, आमचं जे सांगितलेली लोक ऐकतील आणि जे कोण काही आमचं काम करतील त्यांना आम्ही मत टाकणार, मग ते कोणी असो. इतक्या वर्षात गडिंग्लज बदललं का हो? आता काय मला तरी माहित नाही बाबा. जेव्हा मुश्रीफ साहेब आल्या तेव्हापासून जरा जरा बदलल्यासारखं वाटतं. आणि आमची बी कामं त्यांनी खूप केले. बर. आम्हाला लय कधी हेच यावं. तिने येऊन काय करणार आहेत? पण हाय त्या लोकांनी चांगलं काम केलं असं म्हणतात ना का? कोण म्हणतंय? त्यांचं कुणी काय केलंय मला काय माहित नाही. मी केव्हा घर सोडून बाहेर गेलोच नाही. बर. मग घरातून बाहेर पडतच नाही सा? म्हणजे तिथं पर्यंत का कामाधंद्याला हाव की. बर. कामधंदा करून पोट भर. मग आहेत की रस्ते चकाचक? चकाचक आता झाल्यात. एक पाऊल घालायचं, एक पाऊल काढायचा. अजून बी आहे. गटार नाही, गटार नाही, आमच्याकडे कधी कचरा पट्टी काय नाहीच. साफसफाई तर नाहीच नाही. मग आता 2 तारखेला तुम्ही काय मतदान करणार आहे का नाही? मग हक्कानं जाणार. हक्कानं? मग काय चेहरा डोळ्यासमोर कोणाचा चेहरा येतोय? आपलं काम करलं त्यांचा चेहरा येतोय, बाकीचं सगळं दडून आहेत. बर. एवढंच करतोय. तुमच्या गडिंग्लज मध्ये या वेळेला बदल होणार असं म्हणतात, शक्य आहे का? होणार, 100% होणार. कारण आता या आधी ज्यांची सत्ता होती त्याच्यासाठी तुम्हाला अक्षरशः सांगतो, बाजूला माझी गल्ली आहे, जवळजवळ 35 वर्ष झालं मी इथं राहतोय. आमच्या गल्लीत कोणालाही जाऊन विचारा, 35 वर्ष आम्ही चिखलातून दिवस काढलोय. खडक आम्ही स्वतः टाकून पायवाट करून घेतलं होतं. मागच्या आता 2 वर्षात बघा, मुश्रीफ साहेबांच्या फंडातनं ज्यावेळी काम झालं त्यावेळी आम्हाला डांबरी रस्ता बघायला मिळाला आहे. ते आम्हाला म्हणजे एक हे मिळाल्यासारखं झालं, अवॉर्ड मिळाल्यासारखं झालं असं सांगतो. कारण 35 वर्ष आम्ही खूप कष्टात काढलं. आम्ही शाळेला जाताना तुम्हाला सांगतो, चिखलात आमचं एवढं पाय रुतायचा, तशी परिस्थिती होती. त्यावेळी आमच्याकडे कोण लक्ष दिलं नाही. आणि हमखास आम्ही बघत आलोय लहानपणापासून, 5 वर्षातून एकदाच फेरी आमच्याकडे व्हायची. पण गडिंग्लजचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलं असं म्हटलं जातंय. हे शब्द आता सगळ्या बघा, आता आम्ही गावात फिरतोय,
हे शब्द जे आपण बोलला चेहरा मोहरा बदलणार, हे फक्त एक नाव आले संतोषदादा चिक्कोडे असं नाव आले. त्यामुळं आम्ही सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या विश्वासानं आणि संतोषदादाने यामागे जी कामं केल्यात, फक्त गडिंग्लज शहर सोडून शहर तेवढंच नाही, आजूबाजूला तालुक्यात सकट कुणाचं अडलंय नडलंय तिथं सगळे त्यांनी जो पुढे जाऊन मदत केल्यात, सगळ्यांचे प्रश्न सोडवल्यात आणि इथनं पुढे पण ते सत्यात आल्यानंतर आणि 100% प्रश्न सोडवणार आणि जनतेला एक आधार होऊन राहणार हे आम्हाला खात्री आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मित्रा काय सांगशील? तुझ्या बाजूलाच उभं राहून म्हणतात इथं बदल होणार असं म्हणतात, तुझं काय मत आहे रे? 100% बदल होणार. बर, हो 100%. अरे मग 10 वर्ष सत्ता राहिली कशी त्यांची? तिने आश्वासनं दिलेलं अजूनपर्यंत काम काय प्रतिशत केलेलंच नाही. त्यामुळे लोकांनी ठरवलंय यावेळेला बदल हवा. लोकांनी ठरवलेलं आहे. काय बदल म्हणजे काय काय अडचण काय? तू तरुण आहेस, आपण अडचणी बघत असतोय, रस्त्यावर फिरत असतोय, त्यावेळेला तुला अडचणी काय जाणवतात? अडचणी बघा, आता नगरपालिकेला नगरसेवक निवडून दिले म्हणतात, तरुणांची म्हणजे काय ना किरकोळ कामं असतात. तुमच्या नगरपालिकेमध्ये जन्मदाखला असू दे, रस्त्यांचं तुम्हाला गटरीचं प्रॉब्लेम, हे स्वच्छता लोटणारे, हे नगरसेवकाला आपण निवडून दिलं तर नगरसेवकाचं कर्तव्य असते ते काम करणं. पण तसं आमच्या इथं होत नाही. आता सध्या इलेक्शन आल्यामुळे तर लोटणारे त्यात, गटर काढणारे तर येतात, जर कचरा काढणारे म्हणजे गटर काढणारे तरी 2-2 महिन्याने येत होती. गटर तशी तुंबून असायची, आम्ही फोन लावणार मग त्यावेळेला येणार. तसं नको आहे आम्हाला की आम्ही पण हे नगरपालिका म्हणजे गावाबाहेर राहत नाही, नगरपालिकेचं हद्दीतच राहतोय. त्यामुळं रोजच्या रोज जसं गावामध्ये स्वच्छता होत्या तसं बी आमच्या मार्केट यार्डामध्ये रोजचं लोटणारे यायला पाहिजेत, कचरा काढणारे यायला पाहिजे, व्यवस्थित स्वच्छता असलेली पाहिजे. आज गडिंग्लजला पुरस्कारमध्ये त्यावेळेला फक्त स्वच्छता होते, रेग्युलर का होत नाही? रेग्युलर बी झाली पाहिजे ना गडिंग्लज स्वच्छता. मग मित्रा तुझं काय म्हणणं आहे रे? काय विकास झाला असं तुला दिसलंय का कधी? नाही अजिबातच. इथं गडिंग्लज शहरात ज्या विरोधकांची सत्ता होती त्यावेळेला विकास हा काहीही झालेला नाहीये. आणि आता राष्ट्रवादी मार्फत जरी सत्ता नव्हती तरी पण मुश्रीफ साहेबांच्या फंडातून वगैरे भरपूर कामं इथे झालेले आहेत. त्यामुळे मुश्रीफ साहेबांना मानणारा इथे मोठा गट आहे आणि त्यामुळे गटतटाचं राजकारण जरी असलं तरी पण इथं मुश्रीफ साहेबांना भरपूर घड्याळ हे चिन्ह घरोघरी पोचलेलं आहे प्रत्येकाच्या. त्यामुळे इथं जे 11 आणि 11 अशी 2-22 म्हणजे वर्ग आणि हे दोन्ही जे उमेदवार आहेत म्हणजे एकूण 22 उमेदवार नगरपालिकेसाठी आहेत आणि एक नगराध्यक्ष आहे. तर या मला वाटते जे 22 आणि एक नगराध्यक्ष या सर्वांची सीट इथं बसणारच गडिंग्लज शहरात. मुश्रीफ साहेबांच्या फंडातनं मुश्रीफ साहेबांनी कामं केली आहेत असं तू म्हणा लागलायस. मुश्रीफ साहेब फक्त नारळ पडून जातात, कामं होतच नाहीत. नाही असं काही नाही आहे. जिथं मुश्रीफ साहेब नारळ फोडतात तिथं कामे होतेच. आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे सांगतोय मी, कारण भरपूर ठिकाणी झालेलं आहे चांगले आहे. त्यामुळेच त्यांनी आता 6व्यांदा त्यांनी निवडून आलेले आहेत आमदार म्हणून. त्यांचं कागल मतदारसंघात चांगलाच काम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनं भरपूर त्यांच्यासाठी केलेलं आहे, त्या पक्षाने भरपूर त्यांना दिलेलं आहे. तसं मुश्रीफ साहेबांनी जनतेला सगळं दिलेलं आहे. मुश्रीफ साहेबांनी सगळं जनतेला दिलेलं आहे. मुश्रीफ साहेबांनी भरपूर काम केलं, विकास केला, पण त्यांची खालची पळी इथं तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही म्हणे. आता खालची फळी तर आता बघा मुश्रीफ साहेबांच्या पुढे आता खालची फळी म्हणायला संतोषदादा चिक्कोडे आणि कोलते वहिनी आहेत. या मागं जे झालं आता तर आम्हाला 100% विश्वास आहे संतोषदादा चिक्कोडे आणि कोलते वहिनींनी जर निवडून दिलं, मुश्रीफ साहेबांचं साखळी आमच्यापर्यंत नॉनस्टॉप पोचू शकेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यातून आम्हाला 100% खात्री आहे की आमचा विकास होणार. आमच्या गल्लीतल्या गटारीचं काम तटलेलं आहे. साहेबांच्या फंडातून रस्ता जेवढा झाला, गटर झालेली नाही आहे, ते व्हायला पाहिजे. पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. स्ट्रीट लाईट तिकडे कोण लक्ष देत नाहीत. महिनाभर आम्ही फोन करून दमलो, तिथं नगरपालिकेत जाऊन अर्ज करून दमलो, ते काही कामं होत नाहीत. पण आता आम्हाला एवढं खात्री आहे की संतोषदादा चिक्कोडे आणि कोलते वहिनी यांना जर निवडून दिलं, आमचं हे काम म्हणजे साखळी पूर्ण झाली, वरून हात आमच्यापर्यंत पोहोचायला लागला हे आम्हाला वाटतंय. काका, पृथ्वीराज गॅरेजचा तुम्ही शर्ट घातलाय, किती वर्ष व्यवसाय करताय गॅरेज व्यवसाय? 20 वर्ष झाली. काय 20 वर्षात बदललंय काय गडिंग्लज? गडिंग्लज बदललंय, गावात बदललंय, गावाच्या बाहेर तर इकडे काय नाही. कमानीच्या आतनच बदललंय, कमानीच्या इकडे नाही. बर, काय वाटतंय यावेळेला निवडणुका आता समोर आल्या, 2 तारखेला मतदान करणार आहे, काय करणार? मतदान करताना डोळ्यासमोर पक्ष ठेवणार, व्यक्ती ठेवणार, काय तुमचा इथला स्थानिक गट ठेवणार? व्यक्ती महत्वाचं आहे ना, काम करणारा व्यक्ती महत्वाचा आहे ना. काम करणारा व्यक्ती महत्वाचा आहे. ते काम करणार आहे त्यासनीच मत द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ह्या नगरीचे म्हणजे युवा नेते चिक्कोडे साहेब आणि आमच्या वहिनी कोलते वहिनी
कारण की त्या औरणाच्याच प्रॉपर खरं महत्वाचं म्हणजे औरणाचं त्यांचं ते भरपूर शेती ते नाही त्यांना म्हणजे संतोष नसते फार निवडून द्यायचं फार महत्वाचं आहे. आणि ते युवा वर्ग आहे त्यांच्या पाठून युवा वर्ग आहे, चांगलं काम करतात, सगळं करतात, पण नगर परिषदेवर सत्ता आल्यावरच होणार ना सगळं. सत्ताही नाही येणार नक्की कोणत्याही परिस्थितीत. आणि संतोष चिकोडे फार महत्वाचे आहेत. ह्या प्रभाग 2 मधनं हा व्यक्ती यायलाच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत. नाहीतर आणि हे 20-25 वर्ष पाठीमागे जाणार तो हा वाढ. तर आता आपण गडिंग्लज शहरातील शाहू मार्केट यार्ड असेल किंवा एसटी कॉलनी परिसर असेल, या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला, या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नगर परिषद निवडणुकीकडे ते कसं पाहतात, गडिंग्लजचा विकास कितपत झाला आहे कितपत नाही हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गडिंग्लजचा विकास जो आहे तो काही प्रमाणात झालेला आहे, मात्र तो कमानीच्या आत झालेला आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या फंडातून जे गल्लीबोळातील रस्ते असतील, ज्या सोयी सुविधा हव्या त्या सोयी सुविधा त्यांच्या फंडातून झालेल्या आहेत, मात्र नगर परिषदेनं याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप देखील काही नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. त्यामुळे एकूणच येणाऱ्या 2 तारखेला नागरिक जे आहेत, सर्वसामान्य मतदार जे आहेत, ते मतपेटीत कोणाला आपलं मत देणार आहेत आणि सत्ता कोणाची येणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, गडिंग्लज.